जनता की बात जनता के साथ। धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही। आपली राज्यघटना ही धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी असे विचार प्रतिभाताई पाटील या मांडत असत। आमचा आणि त्यांच्या कुटुंबाचा संबंध 15 ते 16 वर्षापासून आहे। प्रत्येक स्त्रीचा प्रतिभाताई या आदर्श असायला हव्या। त्यामुळे खऱ्या अर्थाने भारताची प्रतिभा या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाचा मिलाप आहेत असे मत पद्मभूषण डॉक्टर शा ब मुजुमदार यांनी व्यक्त केले। भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध भाषेत लिहिलेले मराठी भाषेतील निवडक लेख पुस्तक स्वरूपात भारताची प्रतिभा यामध्ये घेण्यात आले आहे। या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले। पुणे परिवारतर्फे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, महापौर मंजुषा नागपुरे, राजेश पांडे, मधुकर भावे, आयोजक ज्योती राठोड, सुरेश उज्जैनवाला, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप परदेशी, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते। चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रतिभाताईंनी आयुष्यभर समाजसेवा केली, तसेच नेतृत्व देत नवे विचार देखील रुजविले। अनेक लोकोपयोगी निर्णय त्यांनी घेतले। मी त्यांच्यासोबत काम केले नाही, मात्र त्यांना पुस्तकातून वाचले आहे। आत्ताची जी अनेक महामंडळे आहेत ती प्रतिभाताईंच्या काळात झालेली आहे। त्यामुळे शासन म्हणून भारताची प्रतिभा हे पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले। मंजुषा नागपुरे म्हणाल्या, प्रतिभाताईंच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास उलगडणारे हे पुस्तक आहे। जळगावमधील सामान्य कुटुंबापासून सुरू झालेला राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण आहे। एक हळवी माता ते देशाच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा कणखर प्रवास आपल्याला या पुस्तकाद्वारे घडणार आहे। जनता की बात जनता के साथ।